की विद्यार्थ्यांना सहज पुस्तकं मिळाली पाहिजे. त्यांच्या डोक्यात गेल्या वर्षीपासून संकल्पना होती की आपल्याला वाईट पुस्तकाचं कॅफे सुरू करायचं. आणि रस्ता मिसळीमध्ये पहिल्यांदाच खाल्ला आम्ही. माझी आई मटकीचं वरण करायची आणि ते मटकीचं वरण खाल्ल्यानंतर आहे ना ते चिकन सूप किंवा मटन सूप सारखंच लागायचं. अपघातानंच मी ह्या व्यवसायात आलो आणि 10वीला असताना माझ्या भावाचा अपघात झाला. मी तिथनं शाळा सोडली. नमस्कार, फूडी स्वॅगर चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत वाईमध्ये आणि वाईमधल्या पहिल्या बुक कॅफेमध्ये आपण आहोत. कॅफेचे ओनर श्री प्रशांत डोंगरे आपल्यासोबत आहेत. तर त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. मी ऐकले, त्यांच्या गप्पा मारल्यात, पण आपण त्यांच्या तोंडून ऐकू की कसं आहे. नमस्कार सर. नमस्ते सर, तुमच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल पहिल्यांदा की तुम्ही हॉटेल प्रवास कसा सुरू केला तुमचा पहिला, कारण हा एक दिवसाची जर्नी नसणार आहे 100%. अपघातानंच मी ह्या व्यवसायात आलो. अपघातानंच आलो. म्हणजे तुमचं शिक्षण सांगा थोडंसं. आणि मी 10वीला असताना माझ्या मोठ्या भावाचा अपघात झाला होता. अच्छा. आणि तो 3 महिने कोमामध्ये गेला. आणि वडिलांचा ट्रक व्यवसाय होता आणि आमच्या बंधूंचा अपघात. वडिलांचं कर्जबाजारीच हे होतं. मी तसं अल्पभूधारक घरातून आलेलो आहे. अच्छा. आणि 10वीला असताना माझ्या भावाचा अपघात झाला. मी तिथनं शाळा सोडली आणि पडेल ते काम केलं त्या काळात. म्हणजे कुणाची बिजवणी असेल, कुणाची लागण असेल, टमाट्याची जी ऊसाची, त्या कामाला सुद्धा मी जायचो. या डोंगरातून मी गवताची ओझी सुद्धा आणलेली. 2-2 फेरे घालायचो. माझा चुलत भाऊ आणि आम्ही दोघं जायचो. आणि 2001ला मी इथं एक छोटी टपरी सुरू केली होती, चहा आणि वडापावची. अच्छा. आणि तिथून मग हळूहळू हे वाढत गेलं. अक्षरशः माझ्या इथं देणेकरी घरी येऊन आमच्या घरी भांडायचे. वर्गातली मुलं कॅन्टीनवरती माझ्या त्या टपरीवरती असायची आणि आमचे ज्यांच्याकडून पैसे दादाच्या अपघाताच्या वेळेस घेतलेले होते ते लोक, त्याचं बोलणं साहजिक होतं, त्याचं काय वाईट वाटायचं कारण नाहीये. ते आता पण व्यवहाराचा त्यातून मी वाढत आता इथपर्यंत हे आलेलं आहे. आपल्या वाईमधला पहिला बुक कॅफे म्हणून ही संकल्पना आम्ही बघतोय. तर ह्याला बुक कॅफे करण्याची संकल्पना कधीपासून आली तुमच्याकडे, कशी ही आली ह्याच्यातून? आमच्या इथे किसनवीर कॉलेजला खटावकर सर म्हणून होते. 11वी-12वीला फिजिक्स शिकवायचे ते. बरं. आणि ते त्यांच्याकडची काही पुस्तकं माझ्याकडे 2002 पासून माझ्याकडे ठेवायला द्यायची. ही विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत 2002 पासून. पण नंतर खटावकर सर रिटायर झाले, त्याला खंड पडला होता. 2012ला आम्ही फक्त स्पर्धा परीक्षेचं सुरू केलेलं होतं, स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी. मग कोविडमध्ये त्यालाही खंड पडला होता. मग आत्ता नीरज हातेकर सर वाईमध्ये आले. त्यांच्या डोक्यात गेल्या वर्षीपासून संकल्पना होती की आपल्याला वाईत पुस्तकाचं कॅफे सुरू करायचं, की विद्यार्थ्यांना सहज पुस्तकं मिळाली पाहिजे. आमच्या इथे किसनवीर कॉलेजला जी मुलं येतात ना, त्यात ग्रामीण भागातनं मुलं येतात. त्यांच्याकडं एवढ्या चांगल्या दर्जात म्हणजे पुस्तकंच मिळायची दुरापास्त आहे. मग त्यांना सहज पुस्तकं उपलब्ध झाली पाहिजेत आणि त्यांचं आर्थिक स्तर जरा हे. काही मुलं आता आम्ही बघतोय रोज 10 मुलं पुस्तकं अर्धा-पाऊण तास वाचत बसतायत. आणि त्या मुलांच्यात अशी उत्कंठ आहे की आम्हाला ही पुस्तकं घरी मिळाली पाहिजे. तर आता येणाऱ्या काळात आम्ही त्यांना घरी न्यायची सुद्धा आम्ही एक रजिस्टर ठेवून त्याची नोंद ठेवून त्यांना घरी पुस्तकांच्या वाचनाचा प्रसारापेक्षा मोठं काम आज तरी काय असू शकत नाही असं आम्हाला तर वाटतं. तर या बुक कॅफेचा म्हणजे रिस्पॉन्स तुम्हाला कसा आहे? आणि पहिल्यांदा आपण प्रोडक्ट्स बद्दल बोलू की आपण काय आपली स्पेशालिटी काय आहे आपल्या रेस्टॉरंटची? आमच्या रेस्टॉरंटमधली आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं असं हॉटेल सुरू केलंय की ज्याचं ताज्या तेलातलं ताजं जेवण मिळतं. अच्छा. ताज्या तेल. आमचं लाकडी घाणा इथं शेजारीच. तिथलं तेल आम्ही गाळतो. तिथलं तेल काढून आल्यानंतर इथं ताज्या तेलातलं ताजं आम्ही मिसळ बनवतो, थालीपीठ बनवतो, पिठलं भाकरी बनवतो, व्हेज थाळी महाराष्ट्रीयन बनवतो. महाराष्ट्रातलं माझ्या माहितीप्रमाणे तर आमचं पहिलं आहे असं मला वाटतं. अजून कोणाचं असेल काय माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे ताज्या तेलात मी पण पाहिलेलं पहिलंच कॅफे आहे की कॅफे किंवा रेस्टॉरंट आहे जिथं स्वतःच तेल बनवलं जातं आणि स्वतःच्या तेलातलं फ्रेश स्वयंपाक बनवला जातो. तर खाणं आता पुस्तकं तसं मेंदूचं खाद्य आहे आणि हे पोटाचं खाद्य. ह्याची तुम्ही सांगड ज्यावेळेस घालता त्यावेळेस म्हणजे तुम्हाला काही अडचणी आल्या का की हे सांभाळताना किंवा हा कॅफे रन करताना? तसं काही अडचण आली नाही मला. हातेकर सरांनी पुस्तकं उपलब्ध करून दिली. जवळजवळ ती पुस्तकं 3 लाखाची पुस्तकं आहेत. आणि पुस्तकं तुम्ही जर बघाल ना, एकदम चांगल्या दर्जाची पुस्तकं आहेत. हे आता सह्याद्रीतलं फुलांचं पुस्तक आहे फक्त हे. ह्याची पिक्चर क्वालिटी बघा तुम्ही. आतमध्ये प्रत्येक फुलाची माहिती आहे, त्याचे सायन्टिफिक नाव, आयुर्वेदिक फायदा,
कोणत्या ऋतूत येते, इतके बारकावे असलेलं एकदम दर्जेदार चांगलं. आणि अशीच पुस्तकं आहेत जे पुस्तक खरेदी करण्यासाठी आम्ही ना 5 वर्ष म्हणत होतो की आपल्याला ते पुस्तक खरेदी करायचे. गजानन मेहेंदळेंचं छत्रपती शिवाजी महाराज हे शिवचरित्र आहे ना, ते 4000चं पुस्तक आहे. बरं. तर ते पुस्तक आम्ही कोविडच्या अगोदरपासून म्हणतो की आपल्याला पुस्तक ते घ्यायचं आहे, पण घेणं होत नव्हतं. हातेकर सरांमुळे ते आमच्या बुक कॅफेमध्ये ते उपलब्ध. साधारण आपल्याकडे किती कॅफेमध्ये पुस्तकं आहेत? आता 2500 पुस्तकं आमच्याकडे आहेत. आणि पुस्तकं आहेत आणि आम्हाला कपाट कमी पडतंय. अच्छा, 3 कपाट आहेत, कपाट कमी पडत आहेत. अच्छा, म्हणजे 2500 पुस्तकांचा संग्रह तुम्ही विद्यार्थ्यांना ओपन करून दिलाय. म्हणजे जबरदस्त सर. म्हणजे हे पहिल्यांदाच मी ऐकलंय हे, कारण मी बुक कॅफे पाहिलेत, पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या संग्रहाचे कॅफे हा पहिलाच असेल. वाई क्षेत्रातला तरी या वाई पाचगणी महाबळेश्वरला लोक पर्यटन म्हणून येतात, पण पर्यटनात तुम्ही ही जी कन्सेप्ट राबवली ती नक्कीच उल्लेखनीय आहे. आता काय होतं, विद्यार्थीच्या वेळेस पहिल्यांदा पुस्तकं बघतो ना, एकदम त्याच्यावरती आश्चर्याचा धक्का बसतो. अरे हे इथं उपलब्ध आहे. परत त्याला भीती वाटते की अरे ही कशासाठी, फक्त ठेवायला, विक्रीसाठी कसं काय. मग त्यासाठी आम्ही एक वरती पाटी लिहिलेली, ही पुस्तकं मोफत आहेत, वाचून झाल्यानंतर पुन्हा ठेवा. तर ते बोर्ड वाचल्यानंतर पोरांच्या चेहऱ्यावरती जे स्मित, जे आनंद हे होतोय ना, तो खूप वेगळा आहे. हालाकीच्या परिस्थितीत नियून सरांनी आज जे कॅफे उभं केलं किंवा रेस्टॉरंटचा व्यवसाय उभा केला, तर त्याच्या ज्या समस्या त्यांनी भोगल्या त्या समस्या पुढच्या पिढीनं भोगू नये म्हणून त्यांनी एक बुक कॅफे सुरू केले. आणि ह्याचं साधारण फंडिंग कुठून येतं ह्या गोष्टींसाठी, किंवा कोण हे पुस्तकं आपण विकत घेतो की डोनेट केली जातात? डोनेटही केली जात आहेत, हातेकरच डोनेट करतायत. आता आमची जी कपाट आहेत ती 40,000ची कपाट आहेत. तर आमचे मित्र आहेत श्रीपाद जाधव म्हणून, खंडाळचे. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणलं सर आपल्याला कपाट लागणार आहे. ते म्हणले किती पुस्तकं आहेत? तर त्यांना सांगितलं 2,500 पुस्तकं आहेत. त्यावेळेस आमच्याकडे 2000 पुस्तकं होती. मी म्हणलं 2000 पुस्तकं आहेत. तर म्हणलं किती कपाटं लागणार आहेत? तर म्हणलं साधारण 3 कपाटं लागतील आपल्याला. तर त्या माणसानं आम्हाला किंमत विचारली, किती किंमत आहे? मी त्यांना म्हणलं 11,500 रुपये त्याची किंमत आहे. तर म्हणले आणि सातारमधनं ते म्हणजे पण सातारमधनं ह्याचं भाडं लागेल 2,000 रुपये. त्यांनी त्यांच्या घरातून आम्हाला 39,000 रुपये आणून दिले. खिशात 1000 रुपये होते, तेही काढून दिले. म्हणले आत्ताच्या आत्ता कपाटं पहिली घेऊन जावा आणि त्या पुस्तकांना व्यवस्थित विद्यार्थ्यांसाठी ओपन करून ठेवा. असं खूप दुर्मिळ आहे. आणि त्यांनी आता त्यांची माफी मागून मी सांगतोय, त्यांनी सांगितलं कुठंही माझं नाव सांगायचं नाही. म्हणजे हे चांगली गोष्ट तुम्ही करणार असाल तर 100 हात तुमच्या सोबत येत आहेत. कारण एक चांगल्या इनिशिएटिव्हला प्रत्येक वेळेस पाठिंबा मिळतोच. होय. आणि आम्ही इथं प्रकर्षानं पर्यावरणाची पुस्तकं जास्त आणलेली आहेत. कारण मी 2001 पासून ज्यावेळेस मी इथं टपरी सुरू केली तेव्हापासून मी पर्यावरणातही एक काम करतोय, वणव्याच्या विरोधात. आणि इथं माझे मित्र आहेत राजेंद्र खरात. आम्ही दोघांनी मिळून 350 एकर क्षेत्र वणव्यापासून संरक्षित केलंय. 350 एकर 350 एकर फेनोमिनल नंबर आहे. आणि आता तिथं जर तुम्ही जाल ना तर अत्यंत दुर्मिळ वनस्पती तुम्हाला तिथं बघायला भेटतील, ज्या सह्याद्रीतून नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. म्हणजे सिरोपिया नूरजहानी म्हणून एक वनस्पती आहे. आता सह्याद्रीतून ती मोस्ट वॉन्टेडच झाली, ती नामशेषच व्हायच्या मार्गावर आहे. ती पण वनस्पती ती ह्या वर्षी आम्हाला तिथं सापडली. म्हणजे सातत्यानं जर तुम्ही वनवा जरी रोखला ना तर तिथे एक चांगलं पर्यावरण समृद्ध होऊ शकतं. तिथं अनेक प्रकारची फुलपाखरं आहेत, अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती, सरडे, पाली. आता तिथं मोर भरपूर आहेत, भेकरं भरपूर आहेत तिथं. सरांचे खूप सारे उपक्रम आहेत. तर आता मला शेवटच्या आपण कन्क्लुजनकडे येऊयात की हे विद्यार्थी साधारण किती विद्यार्थी आपले इकडे येत आहेत आणि आपल्या मिसळीला आणि बाकीच्या तुमच्या आम्ही ही तर मिसळ खाल्ली, म्हणजे आळणी रस्ता तुम्ही सोबत येत आहे, फिनॉमिनल आहे. म्हणजे आळणी रस्ता मिसळीमध्ये पहिल्यांदाच खाल्ला आम्ही, त्यामुळे व्हेजमध्ये आळणी रस्ता पहिल्यांदाच खाल्ला की म्हणजे मजा आली. तर म्हणजे ही संकल्पना ही संकल्पना कुठून आली? म्हणजे माझी आई मटकीचं वरण करायची. अच्छा. आणि ते मटकीचं वरण खाल्ल्यानंतर आहे ना ते चिकन सूप किंवा मटन सूप सारखंच लागायचं. अच्छा. मग ते आईकडून मी ती रेसिपी घेतलेली आणि ती एवढी चांगली चालली की लोकांना संशय येतोय. जर चतुर्थीला कुणी आमच्या इथं ते खाल्लं ना तर ते म्हणतात मला रेसिपी बघायची, तुम्ही नक्की काय टाकलं. अच्छा. मग थोडे आम्ही ते मसाला करून ठेवतो तिथे की त्यांच्या समोर टाकतो आणि हे बघा असं करतो. आणि हे त्यावेळेस लोकांचा दररोज अवेलेबल असतं की शनिवार रविवार? आता आम्ही रोज सुरू करणार आहे. अच्छा. आता सध्या शनिवार रविवार अवेलेबल आहे, पण आता आजपासूनच रोज सुरू आहे. चालेल.
चालेल. छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारून सर. आणि तुमच्या बुक कॅफेला खूप शुभेच्छा. खूप मुलांनी पुस्तकं वाचावेत. बुक कॅफेसाठी खूप शुभेच्छा आमच्या तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू सर.